आम्ही जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन करतो ना, मागचा जन्म म्हणजे असं बघतो, की जेव्हा मृत्यू येतो आपल्याला, तर हं. असं आपल्या पुराणात पण लिहिलंय, की 5 मिनिटात आयुष्य सगळं तुमच्या डोळ्यापुढे फिरून जातं. मग ओके. तुम्ही काय केलंय आणि कोणत्या हेतूनी केलंय, तुमचं इंटेन्शन काय होतं, त्याच्यावरती तिथेच तुमचा पुढचा जन्म ठरतो, की तुम्ही खूप वाईट होता, तुम्ही लोकांवरती खूप अत्याचार केले आणि लोकांना तुमच्या हिशोबाने चालवलं, त्याच्यामुळे त्यांना नुकसान पण झालं. हां. त्यांना खूप मनस्ताप झाला किंवा त्रास सहन करावा लागला, तर मग तुमचा पुढचा जन्म इमोशनल होऊ शकतो. पश्चाताप म्हणून आत्मा स्वतः डिसाईड करते, कारण आत्मा एकदम प्युअर आहे ना, बरोबर आहे. परमात्माचं रूप आहे. जेव्हा हं. ती सोल फॉर्म मध्ये येते तेव्हा तिला दिसतं, की हे चुकलंय माझ्याकडनं, मी याला खूप दुःख दिलं, मी हे ओके. काम मागे अर्धवट सोडलं, मला परत जन्म घेऊन हे निस्तारावं लागेल, ह्याचे हे ₹2 घेतलेले मला परत करायचे. ओके. असं. तर तुमचा स्वभाव जर मागच्या जन्मात खूप जास्त रागिष्ट असेल, तुम्ही खूप अत्याचार केले फॅमिलीवरती, लोकांवरती, तर तुम्ही या जन्मात इमोशनल होऊन जन्म घेणार.